ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम. जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्षपद महायुतीकडे, अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेच्या ताब्यात. एकनाथ खडसेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती. खडसे आणि ठाकरे भेटीमुळे चर्चांना उधाण. भाजपमध्ये घराणेशाही नसून कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व. 2029 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, नवनाथ बन यांचं वक्तव्य. मनसेचं ॲक्वालाईन मेट्रो स्टेशन बाहेर आंदोलन. मेट्रोच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप. आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन बाहेर मनसेची निदर्शनं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन. बदलापुरात पक्ष वाढत असल्याची सुनेत्रा पवारांची भूमिका. ऑपरेशन टायगरच्या लीड रोलमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. ऑपरेशन टायगरचे जुने फोटो आले समोर. तर ऑपरेशन टायगरच्या लीड रोलमध्ये श्रीकांत शिंदेच असल्याचं समोर. हा तर बोभाटा पक्ष. प्रीती सातम यांचं वक्तव्य. प्रीती सातम यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. मुंबईत पावसाळ्यात झालेल्या दुर्घटनांचं समर्थन नाही, प्रीती सातम यांचं वक्तव्य. भारतीय जनता पक्षाच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसळे यांची वर्णी. भाजप तरुण पिढीला संधी देणारा पक्ष. आमदार प्रताप अडसळे यांची प्रतिक्रिया. ठाण्यात एफडीएची कारवाई. शिवानंद इमारतीमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आउटलेट विरोधात नागरिकांची तक्रार. सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यात आल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी. भिवंडी टीईटी पेपर फुटी प्रकरण. दोन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयाकडून 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सफाई विभागातील हातगाड्यांची अवस्था दयनीय. तुटलेल्या आणि जीर्ण झालेल्या हातगाड्यांमधून सफाई कर्मचाऱ्यांना कचरा गोळा करण्याची वेळ. मुंबई गोवा महामार्गावरील भेगा सिमेंट टाकून बुजवल्याचा प्रकार. कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. पालघरमध्ये 4 दिवसांपूर्वी झालेल्या पूरपरिस्थितीत मृतदेह छतावर घेऊन बसण्याची कुटुंबावर वेळ. वाकसई ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या देवीपाडा येथील घटना. सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांवर उपचारासाठी सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर वळसंकर हॉस्पिटलचा पुढाकार. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर वळसंकर हॉस्पिटलमध्ये उपचार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी बांधावरची शाळा उपक्रम. मुलांना शेतात नेऊन तरवा काढणं, लावणी करणं याची प्रात्यक्षिकं दाखवून माहिती देण्यात आली. सांगलीत काँग्रेसकडून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. अयोध्यातील राम मंदिर दानचोरी प्रकरणी आंदोलन. सोलापूरमधील बार्शीच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय. बार्शी शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 21 मध्ये इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत सीबीएसई इंग्रजी माध्यम सुरू होणार. सांगलीच्या एसटी आगाराला नवीन 4 जिजाई बसेस. आमदार सुधीर गाडगिळ यांच्या हस्ते जिजाई बसेसचं लोकार्पण. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया दर्शन विशेष रेल्वे यात्रेला नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा. मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा. कोकणवासियांना मोठा दिलासा. गणेशोत्सवासाठी ठाणे रेल्वे स्थानकावर अतिरिक्त आरक्षण खिडकी सुरू. बुलढाण्यातील वन उपज तपासणी नाका निष्क्रिय असल्याचं चित्र. डोणगाव येथील वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. बुलढाण्याच्या खामगाव ते कोणती ग्रामीण मार्गावरील विद्यार्थ्यांसाठीची बस फेरी कोरोना काळापासून बंद. बस फेरी पूर्ववत करण्याची मागणी. पंढरपूरच्या राजमाता जिजाऊ एसटी बसेसचं लोकार्पण. आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. वाशिमच्या समृद्धी महामार्गावरील वनोजा इंटरचेंज परिसराला काटेरी झुडपांचा विळका. झुडपांच्या फांद्या महामार्गावर येत असल्यानं खरंतर अपघाताचा धोका वाढलाय. स्विगी इन्स्टामार्ट आउटलेटमुळे इमारत परिसरात अस्वच्छता. ठाण्यातील नौपाडा परिसरात शिवानंद इमारतीतील प्रकार. परिसरात दुर्गंधी वाढल्यानं स्थानिक नागरिकांचा संताप. ठाणे घोडबंदर रोडवर मीरा भाईंदर महामार्ग. पालिकेकडून खरंतर खड्डे भरण्याचं कामामुळे वाहतुकीत बदल. जळगावमध्ये पोलीस भरतीच्या मैदानासाठी विद्यार्थ्यांनी मंत्र्याचा ताफा अडवल्यामुळे खळबळ. पोलीस भरतीच्या सरावासाठी मैदान उपलब्ध नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. ओसी नसलेल्या इमारतींना दिलासा. मुंबई महानगरपालिकेच्या अभय योजनेला मंजुरी. 17 नोव्हेंबर 2016 पूर्वी बांधकाम परवानगी मिळालेल्या आणि 800 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिका असलेल्या सुमारे 3,500 इमारतींना दिलासा. सोलापूरपासून जवळ असलेल्या होडगी स्टेशनवर स्टेशन मॅनेजरचं वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शोले स्टाईल आंदोलन.
पीआरएम सोर्स कोड चोरी प्रकरणात तात्काळ कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करू. पीआरएम कंपनीचे जिल्हा समन्वयक कर्मचाऱ्यांचा इशारा. शेकडो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ. तर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती. या प्रकरणामुळे मराठी उद्योजक अडचणीत सापडले असून नवीन रोजगार तर सोडा, पण राज्यातील आहे त्या कंपन्यांना कायदा आणि सुव्यवस्था दिली जात नाही याची कुठेतरी खंत व्यक्त करण्यात आली. लव्ह जिहादच्या संशयावरून कागलमध्ये तणाव. पोलीस ठाण्याबाहेर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची गर्दी. मुलीला न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार. हिंदुत्ववादी संघटना ठाम. नीट पेपर फुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. जालन्यातील गोळापांगरी गावातील शेतकऱ्यांची फसवणूक. सोयाबीनचं बियाणं निघालं बोगस. कृषी विभागाचा एकही अधिकारी पंचनाम्यासाठी अद्याप आलेला नाही. कोल्हापूर आरके नगर परिसरात पाण्याचा ठणठणाट. 1.5 महिन्यात फक्त 3 वेळा पाणीपुरवठा. किमान 1 दिवसाआड तरी पाणी द्या. नागरिकांची प्रशासनाकडे मागणी. बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी कारवाई. संशयित प्रशांत वाडिले धुळ्यातून अटकेत. वाडिलेच्या घराची झाडाझडती सुरू. हिंगोलीत आज पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का. सकाळी 11:26 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप. उन्हा नागनाथ तालुक्यातील वसईत भूकंपाचा केंद्रबिंदू. सरकारच्या सरसकट कर्जमाफीच्या निर्णयाचं स्वागत. पंढरपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वागत. कार्यकर्त्यांकडून नामदेव पायरी या ठिकाणी पेढे वाटून आनंद साजरा. रत्नागिरीतील 2 उपजिल्हाधिकारी निलंबित. प्रशासकीय अनियमिततेमुळे शासनाची मोठी कारवाई. ठाण्यात झाड कोसळून महिला गंभीर जखमी. 7 दिवसात कारवाई न झाल्यास शेकापचा. आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरात कार्यालयीन कामकाजात अडथळा आणत कागल तहसीलदारांना धमकी. पिंपळगाव खुर्दच्या एका विरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल. तर तहसीलदार अमरदीप वाकडे आणि कांबळे यांच्यात प्रतिज्ञापत्राच्या कामावरून किरकोळ वाद. सिंधुदुर्गातील आडेली धरणातून नियंत्रित पद्धतीनं पाण्याचा विसर्ग. सुरक्षितता लक्षात घेता प्रतिबंधात्मक तसेच खबरदारीची उपाययोजना. राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुहास कदमांचं 11 दिवसांनंतर उपोषण मागे. विविध अवैध धंद्यांविरोधात उपोषण सुरू होतं. पोलिसांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. साताऱ्यातील पाटण तालुक्यात घातक रासायनिक पाणी. कोयना नदीत लोकशाही मराठीनं उघडकीस आणला प्रकार. छत्रपती संभाजीनगरात सर्व मालमत्तांना मिळणार पीआर कार्ड. मनपा भूमी अभिलेख विभागाची संयुक्त मोहीम. प्रशासनानं दिलेला मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव नाकारला. स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी यांचा निर्णय. स्थायी समितीच्या निर्णयामुळे नागपूरकरांवर करवाढीचा भार नाही. छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयातील नूतनीकरणाला निधी मंजूर. नूतनीकरणाच्या विविध कामांसाठी 14,93 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी. जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब धोकादायक. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. वैसपूर येथील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था. भंडाऱ्यात तुमसरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा एल्गार. 60 कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. कोल्हापुरात केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी मुख्याध्यापकांची पदोन्नती स्थगित. नागपूर खंडपीठाच्या निकालाचा परिणाम कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांकडूनही स्थगित. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णतः ओसरला. पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फूट 6 इंचांवर. पंचगंगेची पाणी पातळी जलद गतीनं उतरायला सुरुवात. कोल्हापुरात ई वॉर्डचा पाणीपुरवठा सोमवारी राहणार बंद. पंप हाऊसची आणि बीपीटी टँकची गळती थांबवण्याचं काम केलं जाणार. महापालिका पाणीपुरवठा विभागाची मागणी. अंबाबाई विकास आराखड्यासाठी पुढच्या टप्प्यातील भूसंपादन सुरू करा. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांचे आदेश. पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचं आश्वस्त. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची मोठी कारवाई. प्रतिबंधित प्लास्टिक पाठवणाऱ्या अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याला 25,000चा दंड. आर्को ट्रान्सपोर्ट गोदामावर नागरिक मित्र पथकाचा छापा. 50 किलो प्लास्टिक जप्त. कर्जमाफीच्या जीआरची पांढरकवड्यात होळी. किसान सभेचे उपविभागीय कार्यालयावर आंदोलन. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 कुटुंबांमध्ये राडा. आंतरजातीय विवाहावरून वाद. दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. दगडफेकीत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम प्रकरण. प्रशासनातर्फे योग्य आकडा हायकोर्टात दिला गेला पाहिजे. माजी खासदार संजीव नाईक यांचं वक्तव्य. जळगावच्या चोपडा शहरात भेसळयुक्त दूध विक्री. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरासारखं निघालं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरमधील 16 विद्यार्थ्यांचं विषबाधा प्रकरण. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती. तर विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू. पावसाच्या खंडामुळे चंद्रपूर जिल्ह्यात भात लागवड रखडली. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत. मॅनहोलची तक्रार आता व्हॉट्सअॅपला करता येणार. मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू. अपघात टाळण्यासह तक्रारींचं जलद निवारण होण्याचा असल्याचा दावा.
पूर नियंत्रण आराखड्याला केंद्र सरकारची तत्वता मंजुरी. 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा. मुंबईला पूरमुक्त खड्डेमुक्त शहर बनवण्यासाठी आराखडा. नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रमाचे धडे. शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान. 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सेतू अभ्यासक्रम. मुख्यमंत्र्यांनी घेतलं माऊली आणि तुकोबांच्या पादुकांचं दर्शन. वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विठुरायाला साकडं. माऊलींच्या पालखीचं दिवे घाटाकडे प्रस्थान. तुकोबांच्या पालखीचं लोणी काळभोरकडे प्रस्थान. बीड शहरात मुक्ताई पालखीचं आगमन. दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी. तर मुक्ताई नगर ते पंढरपूर 750 किलोमीटरचा प्रवास. अभिनेता रोहित चंडेलवर पॉक्सो अंतर्गत कारवाई. 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप. कोल्हापुरातील जुना कळंबा नाका साई मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यामुळे भीषण अपघात. खड्ड्यात दुचाकी जोरात आदळण्यानं चालकाचा ताबा सुटून पादचाऱ्याचा धडक. अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू. भिवंडीत लूम कारखाना कोसळून दुर्घटना. 2 जण किरकोळ जखमी. अनधिकृत आणि धोकादायक कारखाना नोटीस बजावून देखील सुरूच असल्याचं समोर. मलकापूर शहरातील 30 ते 40 विद्यार्थ्यांना मधमाशांचा चावा. आगाशिव डोंगरावर बिया रोपण करताना मधमाशांचा हल्ला. बारामतीतील लेंडीपट्टी पुलावर टिपर आणि ट्रकमध्ये बस अडकून अपघात. अपघातात 2 प्रवासी जखमी. वाशिम जिल्ह्यातील अनसिंगमध्ये धोकादायक स्थितीतील वीज खांब कोसळल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप. वसई विरार शहरातील पूरस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची घटना. चोरीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1990च्या दशकातील डॉन बाबा फर्जनच्या घरातून शस्त्रसाठा जप्त. घरात आढळले 6,350 कारसूद. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुंडांची गर्दी. 160हून अधिक गुन्हेगारांना पोलिसांचा दणका. लातूरच्या खंडापूरमधील अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवातील देणगी अपहार प्रकरण. मुख्य आरोपी किशोर धोंडीराम जाधव उर्फ शिवणीकर अटकेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.